नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपलं स्वागत करतो. परवा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केला. सर्वात महत्त्वाची बाब शेतकऱ्यांची कर्जमाफी. त्यासाठी मी हा खास व्हिडिओ करत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? विरोधकांनी विचारल्या प्रश्नाला उत्तर देवाभाऊनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत थकीत पीक कर्जाला कर्जमाफी केलेली आहे. तसेच ज्यांचं रेग्युलर कर्ज आहे त्यांना 50,000 रुपये दिलासा रक्कम दिलेली आहे. त्यामुळे प्रथमतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमचं अभिनंदन. विरोधक बोंबलतायत की महाराष्ट्र राज्य हे तोट्यात निघालंय, दिवाळखोरीत निघालंय. लाडक्या बहिणींचा जेव्हा हप्ते द्यायची वेळ येते, विरोधक म्हणतं सरकारजवळ पैसे नाही आहेत, सरकार कर्जमाफी करू शकत नाही. परंतु फक्त सत्ता असून चालत नाही, तर ती सत्ता राबवावी लागते. हे जर कोणाकडून शिकावं तर ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून शिकावं. अतिशय चांगला निर्णय घेतला, अतिशय उत्तम निर्णय घेतला. कर्जमाफीच्या या निर्णयाचं तमाम शेतकरी बांधवाकडून स्वागत होतंय. आज ज्या शेतकऱ्यांना मी भेटतोय त्यांना आनंद होतोय, कारण की हलके नसे थोडके. काही लोक म्हणतात, काही लोकांच्या बुडाला आग लागले, म्हणतात कर्जमाफी करून उपकार केले का? अहो, तुमच्याकडे शासन होतं तेव्हा तुम्ही का नाही केलं? काही जर म्हणतायत, काही बांडगुळी म्हणतायत, काही शेतकरी संघटनेवाले म्हणतायत, काही लाल बावटेवाले म्हणतायत, काही महाविकास आघाडीवाले म्हणतात, राष्ट्रवादीला म्हणतात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का नाही केला? मी त्यांना म्हटलं की जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही किती कोरा केला होता हो? सत्ता राबवणाऱ्यांना माहीत असतं की काय द्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आणि अतिशय वचनाला जागवणारा आत्ताचा अर्थसंकल्प होता. खऱ्या अर्थाने शेतकी अर्थसंकल्प होता. शेतकीसाठी विविध उपाययोजना देवाभाऊनी या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. मला खरोखरच त्या अर्थसंकल्पाचं कौतुक करावंसं वाटतं. मराठवाड्याचा पॉवर ग्रीड प्रकल्प असेल किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा पुराच्या पाण्याचा विषय असेल, ते पाणी डायव्हर्ट करण्याचा विषय असेल, देवाभाऊनी या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. त्यामुळे खरोखरच देवाभाऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करून अतिशय उत्तम काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे या सरकारचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. शेतकरी राजा खुश झाला आहे, त्याला आनंद वाटतोय की खरोखरच देवाभाऊने दिलेला शब्द पाळला आहे. ही देवाभाऊने केलेली दुसरी कर्जमाफी आहे. पहिली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जेव्हा पहिल्यांदा सरकार आलं त्यावेळी देवाभाऊने केलेली आहे. एकाच मुख्यमंत्र्यांनी 2-2दा कर्जमाफी करणं म्हणजे खरोखरच त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि ही पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या नावाने ही कर्जमाफी करून तमाम शेतकरी वर्गाला दिलासा दिलेला आहे. खरोखर देवेंद्रजी फडणवीस, तुमचं तमाम शेतकरी वर्गाकडून अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही खरोखरच अतिशय उत्तम काम केलेलं आहे. धन्यवाद.